श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, दादा आणि रितेश बोलत असतात. दादा, काय 1 तास पायऱ्यांवर बसून होती? रित्या, तुला शोभतं कसं वागणं? तुझ्या चुकीची शिक्षा तिला मिळाली. रितेश परत रागाने दादाकडे पाहू लागला. त्याची नजर पाहून दादा गोंधळात पडला. ह्याला काय झालं? हा परत आधीसारखा पाहू लागला. अरे देवा, मला मदत कर, वाचव या रागीट नजरेपासून. आता पुढे. इतक्यात दार वाजतं. प्रिया लगेच दार उघडते. जाऊबाई आणि छोटू असतात. छोटू लगेच त्याच्या पप्पा आणि रितेश चाचूला भेटतो. सर्व एकत्र जेवायला बसतात. गप्पा गोष्टी करत सर्वांची जेवण होतात. प्रिया आणि जाऊबाई किचन आवरू लागतात. दादा आणि रितेश टीव्ही पाहत बसतात. किचन आवरून होताच दोघे आपापल्या रूम मध्ये जातात. रितेश पण लगेच रूम मध्ये जाण्यासाठी सोफ्यावरून उठणार इतक्यात दादा त्याचा हात पकडतो आणि त्याला खाली बसवतो आणि म्हणतो, काय राव, बायको आली तर बदलून गेलास तू. रितेश दादाकडे विचित्र नजरेने पाहत म्हणतो, शहाण्या, रोज तर तुला घाई असते जेवण झाल्यावर रूम मध्ये जायची, आणि आज मी जातो आहे तर मला म्हणतो बदलून गेलास. दादा, अरे रित्या, मला ते नव्हतं म्हणायचं. रितेश परत रागाने दादाकडे पाहू लागला. दादा, हे बघ, हे असं रागाने तू माझ्याकडे का पाहतोयस? प्रिया आल्यापासून तू माझ्याकडे असं पाहायला लागून गेलास, म्हणून म्हटलं बायको आली तर बदलून गेलास. रितेश, अरे प्रिया आल्यामुळे तुझ्याकडे नाही रागाने बघत आहे, तर तू प्रिया समोर मला रित्या म्हणतो आहेस म्हणून रागाने बघतोय. माझ्या बायको समोर माझी जरा इज्जत ठेव. दादा, अरे हो, सॉरी ब्रदर, सॉरी सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या. आता नाही बोलणार हा. रितेश, दादा, चल मग झोपून घेऊयात, उद्या ड्युटी आहे ना. रितेश, हो हो चालेल, गुड नाईट. दादा जरा खोचक नजरेने रितेशकडे बघतो आणि म्हणतो, गुड नाईट अँड ऑल द बेस्ट. रितेश कपाळावर आठवण म्हणतो, ऑल द बेस्ट कशासाठी? दादा, 5 महिन्यांचा गॅप पडलाय ना म्हणून. रितेशला समजतं दादा कशाबद्दल बोलत आहे. रितेश तिरप्या नजरेने दादाकडे बघतो आणि म्हणतो, तू झोप आता हा, उद्या सकाळी ड्युटी आहे ना तुला, जा. दादा फक्त मान हलवून हो म्हणतो. दोघं आपापल्या रूम मध्ये जातात. रितेश रूम मध्ये येतो आणि बेडवर आडवा होतो. प्रिया पण बेडच्या एका कोपऱ्याला बसून मोबाईल पाहत असते. रितेश, झोपली नाहीस अजून तू? प्रिया, दुपारी थोड्या वेळ झोपले होते म्हणून झोप येत नाही आहे. रितेश, ओके, मी तर आज खूप दमलो, पहाटेपासून उठलेलो, त्यात मुंबई पुणे प्रवास बसने, आणि त्यानंतर ऑफिस मधलं न संपणारं काम, खूप जाम झालो, खूप अंग दुखत आहे. प्रिया, तुम्हाला डोक्याला तेल मसाज करून देऊ का? तेवढंच बरं वाटेल तुम्हाला. रितेश, हो हो चालेल ना, करून दे. प्रिया लगेच ड्रेसिंग टेबल वरून हेअर ऑइल घेते आणि रितेश जवळ सरकून बसते. रितेश, थँक्यू प्रिया. प्रिया जरा हसून, थँक्यू कशाला म्हणताय, मला आवडेल तुमच्या डोक्याची मसाज करून द्यायला. रितेश, प्रिया लगेच हातात तेल घेऊन रितेशच्या पूर्ण केसांना तेल लावते आणि मग हळूहळू मसाज करू लागते. तिची लांब सडक बोट रितेशच्या कुरळ्या केसांमध्ये जाताच रितेश रिलॅक्स होतो आणि त्याला झोप येऊ लागते. 10 मिनिटातच रितेश झोपी जातो आणि रितेशचा घोरण्याचा आवाज येऊ लागतो. रितेश झोपला हे पाहून प्रिया उठते, हेअर ऑइल ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि वॉशरूम मध्ये जाऊन हँडवॉश करते. दुपारी झोप झाल्यामुळे प्रियाला झोप येत नसते, म्हणून ती परत मोबाईल पाहत बसते. प्रियाला ऑनलाईन पाहून जो तिला मेसेज करते. जो, हाय. प्रिया, हाय, काय म्हणते बोल. जो, काय करते आहेस तू? प्रिया, काही विशेष नाही ग, बसले आहे, मोबाईलवर टाइमपास करत आहे. जो, बोर होत आहे का? प्रिया, तसं नाही, पण रोज अभ्यास करायची सवय होती, पण आता अभ्यासाला माझ्याकडे बुक्स नाहीत. जो, प्रिया, तू काय करते आहेस? जो, मी काही नाही, असंच बसले आहे. प्रिया, ओके. जो, तू पुण्याला आहे की मुंबईला? प्रिया, पुणे. का, काय झालं ग? जो, अगं उद्या मी आणि हे फिरायला चाललो आहोत. ते म्हणत होते रितेश आणि प्रिया वहिनी असते तर मज्जा आली असती. प्रिया, हो ना, मस्त मज्जा आली असती फिरायला,
पण आम्ही इकडे आहोत. नाही पॉसिबल आमचं फिरायला जाणं. तुम्ही करा एन्जॉय. जो कधी येणार तू मुंबईला? मला तुझी खूप आठवण येते आहे ग. प्रिया माहिती नाही ग कधी परत येईल. मला पण तुझी आठवण येते आहे. पण आता अशीच सवय करावी लागेल. जो का? असं का बोलते आहेस तू? प्रिया सांगेल तुला मुंबईला आल्यावर. जो सांग ना काय झालं, प्लीज मला सोडून नको जाऊ. तू माझे बेस्ट फ्रेंड आहेस. प्रिया ए वेडाबाई, मी काय लगेच सोडून नाही जात. तू रिलॅक्स हो जरा. जो ओके, पण लवकर ये ग मुंबईला. मी तुला खूप मिस करते आहे. प्रिया येते लवकर. चल झोप आता, बोलू नंतर. जो ओके, बाय, गुड नाईट. प्रिया बाय, गुड नाईट. प्रिया लगेच मोबाईल बाजूला ठेवते आणि झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठते आणि फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. तर जाऊबाई पण नुकतेच किचन मध्ये आलेल्या असतात. प्रिया गुड मॉर्निंग ताई. जाऊबाई गुड मॉर्निंग डिअर. प्रिया मी चहा ठेवते. जाऊबाई बरं बरं, असं कर, तू चहा ठेव, मी भाजी बनवते. चहा घेऊन झाल्यावर पोळ्या बनवशील का तू? प्रिया हो हो बनवेल ना, चालेल. जाऊबाई म्हणजे कसं, मी छोटूची स्कूलची तयारी करेल ग म्हणून. प्रिया हो हो चालेल ना. दोघी जणी आपापल्या कामाला लागतात. प्रियाचं काम होताच प्रिया रितेशचा टिफिन आणि पाणी बॉटल घेऊन रूम मध्ये येते. रितेश पण ऑफिससाठी रेडी झालेला असतो. रितेश प्रिया काल तू डोक्याला मसाज केल्यामुळे खूप छान झोप लागली ग आणि सर्व थकवा पण निघून गेला. प्रिया अरे वा, आता तुम्हाला फ्रेश वाटत आहे का? रितेश हो हो, खूप फ्रेश वाटत आहे. प्रिया रितेश तुझ्या हातात खरंच जादू आहे ग. प्रिया थोडं हसून काही पण काय. रितेश टिफिन घेऊन घराबाहेर पडतो. थोड्या वेळाने दादा पण घराबाहेर पडतात. जाऊबाई छोटूला स्कूलची तयारी करून घेऊन हॉलमध्ये येतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया मी छोटूला स्कूल बस मध्ये बसवते आणि तिकडूनच क्लासला जाते. प्रिया बर बर. असं करत सर्व घराबाहेर पडतात. प्रिया एकटेच घरात राहते. सर्व घराबाहेर गेल्यावर प्रिया हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसते. तिला कळत नसतं आता काय करावं. तिला टीव्ही पाहायला फार आवडायचा, पण मध्यंतरी टीव्ही पाहणं बंद झाल्यामुळे तिचं आता टीव्ही पाहायला मनच लागत नव्हतं. प्रिया हातात मोबाईल घेते आणि तिच्या आईला कॉल करते. तिची आई ड्युटीला असते म्हणून थोड्या वेळच बोलणं होतं. मग प्रिया तिच्या पप्पांना कॉल करते. तिचे पप्पा पण ड्युटीवर असतात म्हणून ते फोनच उचलत नाही. मग ती भावाला कॉल करते, तर तो फोन कट करतो आणि तिला मेसेज करतो. तो मित्रांबरोबर पिक्चर बघायला आला आहे, घरी गेल्यावर कॉल करतो. प्रिया त्याला ओके असा रिप्लाय देते. तिला तर तिच्या बहिणीची आठवण येते, पण तिच्याकडे चक्क तिच्या बहिणीचा नंबरच नसतो. तिला बहिणीच्या आणि तिच्या जुन्या आठवणी आठवतात. तिला आठवतं रात्रीची वेळ होती. प्रिया आणि ती हॉलमध्ये टीव्हीवर पिक्चर पाहत बसले होते. आई पप्पा आणि लहान भाऊ झोपी गेले होते. दी टीव्ही पाहता पाहता मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत होती. प्रिया तिरप्या नजरेने दी कडे पाहते. थोड्या वेळ प्रिया दीची गंमत बघते आणि अचानक दीच्या हातातून तिचा मोबाईल घेऊन घेते. दी जरा घाबरते आणि प्रियाकडे मोबाईल मागू लागते, पण प्रिया काही मोबाईल देत नसते. दी प्रिया माझा मोबाईल दे. प्रिया ओके देते मी मोबाईल, पण मला आधी सांग तू कोणाशी चॅटिंग करते आहेस, आणि असं वाटत आहे की तू तुझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते आहेस. दी हळू बोल जरा, आई पप्पा ऐकतील ना. प्रिया हळू आवाजात अच्छा अच्छा सॉरी सॉरी हा, सांग ना, कोणी कोणी आलं आहे का तुझ्या आयुष्यात? दी जरा लाजते आणि मान हलवून हो म्हणते. प्रिया तोंडावर हात ठेवून म्हणते, काय सांगते काय आहेस तू? मला विश्वास बसत नाही आहे माझ्या कानांवर. दी प्लीज प्रिया जरा हळू बोल. प्रिया हळू आवाजात कान पकडून म्हणते, ओच सॉरी सॉरी सॉरी. दी प्रिया सांग ना कोण आहे तो, कसा दिसतो, कुठे भेटला, तो पण तुझ्यावर प्रेम करतो का? दी हो हो सांगते सांगते, सर्व सांगते. माझाच क्लासमेट आहे तो. मी तुला फोटो पण दाखवते थांब.
आणि हो, तो पण माझ्यावर प्रेम करतो. दी दी प्रियाला मोबाईलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो दाखवते. प्रिया, वाव, खूप हँडसम आहे ग. आणि एक सांगू का? दी, बोल ना. प्रिया, मराठी ऍक्टर प्रसाद ओक नाही का, त्याच्यासारखाच दिसतो तुझा बॉयफ्रेंड. दी जरा लाजून, हो, मला पण तेच वाटतं. प्रिया, दी, कोणी प्रपोज केलं ग, तू की त्याने? दी, त्याने केलं, मी लगेच एक्सेप्ट केलं. प्रिया, ओ हो, भारीच. लग्न पण करणार की नुसतं टिपी? दी जरा रागाने प्रियाकडे बघते आणि म्हणते, हो मग, लग्न करणार आहोत. लग्न करायचं आहे म्हणून प्रेम केलं. प्रिया, आणि आई पप्पा? दी जरा उदास होऊन म्हणते, सांगितलं मी पप्पांना. प्रिया जरा ओरडून, काय? प्रियाच्या ओरडण्याने आईला जाग येते आणि आई आवाज देते, प्रिया, काय झालं ग ओरडायला? दीदी काय करते आहे? झोपा आता. किती वेळ टीव्ही पाहणार तुम्ही दोघी? दीदी, हो आई, झोपतो झोपतो. दीदी लगेच प्रियाच्या डोक्यावर टपली मारते आणि म्हणते, वेडी आहेस का तू? सांगितलं ना, हळू बोल. प्रिया, सॉरी सॉरी, आता नाही ओरडणार. सांग ना, पप्पा काय म्हणाले? इतक्यात दारावरची बेल वाजते आणि प्रिया विचारचक्रातून बाहेर येते. प्रिया दार उघडण्यासाठी उठणार इतक्यात तिचा फोन वाजतो. जाऊबाईचा कॉल असतो. प्रिया लगेच फोन रिसीव्ह करते. जाऊबाई, हॅलो प्रिया. प्रिया, हा बोला ना ताई. जाऊबाई, अगं पार्सल रिटर्न घेण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला असेल, तर त्याला तेवढं पार्सल देतेस का? प्रिया, हो, आत्ताच दारावरची बेल वाजली, देते मी पार्सल. कुठे ठेवलं आहे पार्सल? जाऊबाई, टीव्ही जवळ ठेवलं आहे बघ. प्रिया, ओके ओके, मिळालं पार्सल, देते मी ते. जाऊबाई, ओके ओके, थँक्यू डिअर. प्रिया, वेलकम. आणि फोन कट होतो. प्रिया दार उघडून पार्सल रिटर्न करते आणि दार परत लावून घेते आणि परत हताश होऊन सोप्यावर येऊन बसते. घरात एकटी असल्यामुळे आधीच बोर होत होतं आणि आता दीची आठवण आल्यामुळे तिला खूप एकटं एकटं वाटायला लागतं. तिच्याकडे दीचा नंबर पण नसतो, नाहीतर कॉल केला असता आणि बोलली असती दीदी बरोबर. दीचा मोबाईल नंबरही नसतो आणि ती कुठे राहते, काय करते, काहीच माहिती नसतं. प्रियाला अचानक एक आयडिया सुचते. ती लगेच मोबाईल हातात घेऊन फेसबुक ओपन करते आणि त्यात दीचा अकाउंट सर्च करते. प्रियाने दीचं फेसबुक अकाउंट सिबलिंग मध्ये ऍड केलेलं असतं, म्हणून लगेच सापडतं. प्रिया दीचा अकाउंट ओपन करते आणि दीने तिच्या लग्नाचे काही फोटो फेसबुकवर शेअर केलेले असतात. प्रियाला ते फोटो पाहून दीची खूप आठवण येऊ लागते. प्रिया ते सर्व फोटो डाउनलोड करून घेते. ते फोटो बघताना प्रियाचे डोळे भरून येतात. बॅकग्राऊंडला गाणं वाजू लागतं. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. प्रिया दीचा नंबर फेसबुकवर शोधते, पण तिला नाही भेटत. शेवटी ती हताश होऊन फेसबुकवर दीला मेसेज करते. हाय दी, कशी आहेस? प्लीज तुझा मोबाईल नंबर देतेस का? खूप आठवण येते आहे ग तुझी. असा मेसेज सेंड करते आणि मोबाईल बंद करून प्रिया थोड्या वेळ सोप्यावर डोकं ठेवून शांत बसते. इतक्यात दारावरची बेल वाजते. प्रिया दार उघडते तर जाऊबाई असतात. जाऊबाई, काय ग, काय करत होतीस? प्रिया, काही नाही, टीव्ही पाहत होते. जाऊबाई, ओके, जेवलीस का तू? प्रिया, नाही अजून. जाऊबाई, चल मग जेवण करून घेऊयात. प्रिया, हो हो, तुम्ही फ्रेश होऊन या, मी जेवायला वाढते. जाऊबाई स्माइल करून, थँक्यू ग. प्रिया पण त्यांना स्माइल देते आणि म्हणते, असू द्या हो ताई, थँक्यू नका म्हणू. जाऊबाई जाऊबाई फ्रेश होऊन येतात आणि दोघे एकत्र जेवायला बसतात. जेवता जेवता त्यांच्या गप्पा सुरू होतात. जाऊबाई, शनिवारी रितेश दादा आणि यांना सुट्टी आहे, तर कुठे बाहेर जायचं प्लॅन करायचा का? प्रिया, माझं काही नाही, मी फ्री आहे व माझा काही प्लॅन पण नाही, पण यांना विचारावं लागेल, यांचा काही प्लॅन तर नाही ना असं. जाऊबाई, हो हो, चालेल ना, तू दादांना विचारून घे, मी यांना विचारते. प्रिया मान हलवून हो म्हणते. काय होईल पुढे?
प्रियाची बहीण तिच्या मेसेजचा रिप्लाय करेल का? जाऊबाईचा प्लॅन सक्सेस होईल का फिरायला जायचा? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. त्यासाठी मला फॉलो करा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.